नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण इयत्ता 10वी गणित म्हणजे भाग 1 जो आहे अल्जेब्रा किंवा बीजगणित ते बघतोय। त्याच्यातला पहिला टॉपिक बघितला, त्यावरती 2 व्हिडिओ बनवले। तर पहिला व्हिडिओ आहे तो बेसिक कन्सेप्ट मूलभूत संकल्पना आहे त्या टॉपिकच्या, तर ते बघितले। त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1 बघतोय। प्रॅक्टिस सेट 1 चा पहिला व्हिडिओ आपण चॅनलवरती दिलेला आहे। त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ असणार आहे प्रॅक्टिस सेटवरती, आणि चॅनलवरचा टॉपिकवरती तिसरा व्हिडिओ असणार आहे। तर महत्त्वाची गोष्ट आहे की हे दोन्ही जे व्हिडिओ आहेत अगोदरचे गणितातले, तर ते व्हिडिओ आपण ते डिस्क्रिप्शन बॉक्स आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तर तुम्ही ते बघू शकताय। आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलबद्दल इन्फॉर्मेशन शेअर करा। तर आपण बघतोय की मागच्या जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन्स होते, ते कसे सॉल्व्ह करायचे, इलिमिनेशन मेथड आणि दुसरी सबस्टिट्यूशनल मेथड होती, तर त्या पद्धतीने केलेले आहे। तर आपण इलिमिनेशन मेथडनी जातो, तर इथे एक इक्वेशन दिलेले आहे, तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते बघूयात एकदम सोपं आणि सुटसुटीत पद्धतीनं। तर पहिलं जे इक्वेशन आहे तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की 5x + 2y बरोबर -3 अशा पद्धतीचे एक, आणि दुसरा x + 5y बरोबर 4 अशा पद्धतीचे दोन सायमल्टेनियस इक्वेशन, त्याला कसं सोडवायचं ते बघा। तर पहिलं काय करायचं, स्टार्टिंगला हे जे दिलेले इक्वेशन्स आहेत ते एका खाली एक काय मांडून घ्यायचे। 5 एकदा मांडून घेतलं, याला नंबर द्यायचं 1 आणि 2। तर एकदा निरीक्षण करायचं की काय याच्यामध्ये साम्य आहे का, काही साम्य नाही, किंवा आता याच्यामध्ये आपल्याला काय इलिमिनेट करायचं असते। जर इथं 5x असतं तर आपण याची काय केलं असतं, बेरीज करून किंवा वजाबाकी करून त्याला इलिमिनेट केलं असतं, पण आपल्याला नाही। त्याच्यामुळं दुसरं जे समीकरण आहे त्याच्यामध्ये पहिल्या समीकरणासारखे काहीतरी साम्य करता येतं आपल्याला। इथं काय करणार, तर समीकरण 2 जे आहे त्याला काय करू आपण, 5 ने गुणू। समीकरण 2 ला काय करू, 5 ने काय करू, त्याला गुणाकार करू। तर 5 ला जर गुणाकार केला आपण तर काय होईल, 5x + 5 × 5 = 25y बरोबर 5 × 20 अशा पद्धतीचं तिसरं समीकरण आपल्याला इथे भेटेल। तर 5x समीकरण 1 आणि समीकरण 3 मध्ये थोडं काहीतरी साम्य आहे, काय तर इथेही 5x आहे आणि इथेही 5x आहे, मग आपल्याला हे दोन काय इलिमिनेट करता येईल। म्हणून इथे एक लाईन लिहायची, म्हणून समीकरण 1 व समीकरण किती 3 ची काय करू आपण, समीकरण 3 ची काय करणार, बेरीज करणार का वजाबाकी करणार, काय करणार ते सांगा। कसं ठरवायचं ते सांगतो मी तुम्हाला। जर चिन्ह सेम असतील वरचं आणि खालचं तर तुम्ही काय करणार, बेरीज वजाबाकी करणार। मग कसं लिहिणार तुम्ही, समीकरण 1 व समीकरण 3 ची काय करू आपण, वजाबाकी करूयात। काय होणार वजाबाकी केल्यानंतर, तर ह्याची आपल्याला वजाबाकी करायची। वजाबाकी करायचं जर झालं तर प्रत्येक ह्याचं काय सिम्बॉल चेंज करावं लागेल। मग इथं 5x आणि +5x आणि -5x आहे, तर याची काय इलिमिनेशन होणार किंवा लोप पावणार हे दोन जे व्हेरिएबल आणि एक कोएफिशियंट आहे, तर मग ते कट झालं। मग -25 आणि 2 y आहे, -25y आणि +2y म्हणजे याचे काय एक प्लस आणि एक मायनस आहे, म्हणजे ह्यांची वजाबाकी होणार। काय येणार वजाबाकी, 23y बरोबर, हे मायनस आहे आणि इथं मायनस मायनस काय होणार, प्लस होणार, 20 आणि 3 23 होणार, -23 येणार, कारण 20 या संख्येचं चिन्ह मोठं आहे। मग काय येणार बरोबर, म्हणून y बरोबर -23y आणि -23 असं आलेलं। आता हे सोडून घ्यायचंय, तर y बरोबर हे आणि हे कट करायचं, दोन्हीकडे आहे ना, दोन्हीकडचं काय करायचं आपल्याला एलिमिनेट करून टाकायचं। मग काय येणार, इथलं जे 23 आहे इथं गुणाकारात इकडे काय होणार, भागाकारात येणार। मग ह्याचा भाग घालायचा, याला 23 ला भाग दिला तर काय होईल, 1 उत्तर येईल। म्हणून y बरोबर, y ची व्हॅल्यू काय आली आपल्याला, y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1 ही व्हॅल्यू भेटली y ची आपली। मग इथं पुढची प्रोसेस काय, म्हणून y बरोबर 1 ही किंमत समीकरण कितीमध्ये ठेवणार आहे, समीकरण मला तुम्ही ह्या 1, 2 आणि 3 तिन्हीपैकी कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही समीकरण ठेवू शकता व्हॅल्यू। तर मी काय 2 मध्ये ठेवू, आपण इथं 2 मध्ये ठेवू। समीकरण 2 काय, तर x + 5y बरोबर 4 असं हे समीकरण 2 आहे। तर मग टाका y ची व्हॅल्यू, y च्या जागी y ची व्हॅल्यू किती, 5 आहे बरोबर 4। मग x + 5 म्हणजे 5 गुणिले 1 म्हणजे 5 बरोबर 4, आणि हे x प्लस, आता x बरोबरच्या डाव्या साईडला 5 आहे, मग उजव्या साईडला नाही तर काय होणार, ते 4 - 5 म्हणून x बरोबर -1 हे असं उत्तर आपल्याला इथं भेटत असतं। म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, -1 ही व्हॅल्यू आली। म्हणून शेवटी एक लाईन लिहायची, म्हणून x, y बरोबर x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 1, x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू नुसतं 1 आहे, म्हणून ही या समीकरणाची काय आहे, उकल आहे, आपण असं म्हणू शकतो बरोबर आहे। हे अशा पद्धतीने आपण इलिमिनेशन मेथडनी सोडवायचा प्रयत्न केलेला आहे। पण
याला सोडूनच अजून 3 एक्झाम्पल असे आहेत प्रॅक्टिस सेट 1 मध्ये की ते थोडे ट्रिकी आहेत किंवा थोडे अवघड जातात. अशा पद्धतीचे ज्यावेळेस गणित येतात त्यावेळेस घाबरायचं नाही. तर काय करायचं, तर दिलेलं गणिताचं व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायचं. इथं काय दिलेलं आहे आपल्याला, तर इथं फ्रॅक्शनमध्ये 3 आलेलं आहे आणि इथं फ्रॅक्शनमध्ये 4 आलेलं आहे. मग ज्यावेळेस आपण अशा टॉपिकचा विचार करत असतो किंवा लिनिअर इक्वेशनमध्ये किंवा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना फ्रॅक्शन नसायला पाहिजे किंवा छेदामध्ये संख्या नसायला पाहिजे, तर जनरल फॉर्म पाहिजे त्याचा. कसं बघितलं होतं आपण, ax प्लस by प्लस c बरोबर 0 अशा पद्धतीचं एक जनरल फॉर्म होतं. तर त्या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेलं इक्वेशन किंवा दिलेलं जे प्रॉब्लेम आहे किंवा दिलेलं उदाहरण आहे तर त्याला काय सॉल्व्ह करायचं. मग ह्याला काय करणार, तर इथं पहिल्यांदा हे सोडायचं, नंतर हे सोडायचं. कसं सोडवणार, तर हे जे 3 दिलेलं आहे ना, ह्या 3 पहिल्या डाव्या साईडला आणि दुसरं उजव्या साईडला, बरोबरच्या उजव्या साईडला बरोबरच्या डाव्या साईडला काही गुणाकार करून घ्यायचं. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते जनरल फॉर्ममधील त्याचा आणि अर्थ म्हणजे जे आपण सॉल्व्ह करणार त्याचा आणि ह्याचा अर्थ सेमच असणार आहे. मग कसं करणार तुम्ही, तर काय करायचं, दोन्ही बाजूला म्हणजे समीकरणाचे काय करणार, दोन्ही बाजूस काय करायचं आपण, दोन्ही बाजूस इथं 3 ने गुणाकार करू, 3 ने गुणाकार करू. गुणून काय करणार, मग काय येईल बघा, तर 3 गुणिले 1/3 x प्लस 3y बरोबर 3 गुणिले 10/3 बरोबर. मग ह्याला ह्याला सॉल्व्ह करणार तुम्ही, छेदामध्ये आहे हे 3 ह्याला भाग गेला, मग इथं काय 1x राहिलं म्हणून आपण 1 न लिहिता डायरेक्टली x लिहूयात. आणि इथं 3y बरोबर छेदातलं 3 आणि अंशातलं 3 कट झाले, राहिलं इथं 10. मग हे जे आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं किंवा ह्याला जे सॉल्व्ह केलं आपण काय केलेलं आहे, ह्याला एक समीकरण 1 असं नाव देऊयात, कारण आपल्याला ह्याला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं होतं. हे जनरल फॉर्म आहे आपला, हे इक्वेशन आहे एकदम परफेक्ट इक्वेशन झाले, म्हणजे ह्याला आपल्याला पुढे जाऊन सॉल्व्ह करता येते. हे झालं पहिलं. याचं बघितलं सेम टू सेम असंच करा. इथं छेदामध्ये काय 4 दिलेले आहे, मग आपण काय करायचं, बरोबरच्या डाव्या साईडला 4 ने गुणाकार करायचा आणि बरोबरच्या उजव्या साईडला सुद्धा 4 ने गुणाकार करायचा. मग काय होईल, इथं आपण लिहूयात आपण समीकरण किंवा दिलेल्या समीकरणाच्या दोन्ही बाजूस कितीने गुणाकार करूया, 4 ने गुणाकार करू. 4 ने गुणून काय होईल बघा, तर दिलेलं इक्वेशन काय 2x, म्हणजे आपण याला 4 ने गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 2x प्लस 4 गुणिले 1/4y बरोबर 4 गुणिले 11/4 अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा मांडून घ्यावं लागेल. मग ह्याला सॉल्व्ह करा, कसं होणार, 4 दुनी 8x प्लस आता हे छेदातलं 4 आणि अंशातलं 4 कट झालं आणि राहिलं काय 1y, म्हणजे yच्या नंतर अगोदर 1 लिहिलं नाही लिहिलं तर काही फरक पडत नाही. मग 8x प्लस y बरोबर छेदातलं 4 अंशातलं 4 कट होणार, राहिलं किती 11. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटलं. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन नंबर 2 भेटलं. आलं जनरल फॉर्म, तिथं जे लिहिलं ते जनरल फॉर्म ह्याच पद्धतीने आपल्याला काय मांडता येतं किंवा ते सॉल्व्ह करता येतं. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं जे समीकरण आहे, मग अंशामध्ये छेदामध्ये जे दिलं असेल फ्रॅक्शनमध्ये, तर त्याला आपल्याला पहिले जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागते अपूर्णांकाचा गुणाकार करून, जे की आपण 5वी 6वी 7वी किंवा 8वी मध्ये शिकलेलं आहे. ओके, थोडं सिम्पल, थोडं ट्रिकी आहे, त्याला थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि सॉल्व्ह करायचं. हे झालं, ह्याचं जनरल फॉर्म झाला आपला. हे पहिलं समीकरण भेटलं आपल्याला आणि हे दुसरं समीकरण भेटलं. मग आता दिलेल्या समीकरणामध्ये काही साम्य आहे का बघायचं. पुढची स्टेप काय, हे जे दिलेले समीकरण आहेत ना एका खाली एक मांडून घ्यायचं. समीकरण 1 आहे x प्लस 3y बरोबर 10 आणि 8x प्लस y बरोबर 11. ही जी 2 समीकरण आहेत ते आपण काय केलेत, एका खाली एक मांडून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये काहीच साम्य नाही आहे ना, बरोबर आहे ना. 8x नुसतं x आहे, तिथं 3y, इथं एकटाच y आहे, त्याच्यामुळे त्यात काहीच साम्य नाही. मग आपण काय करणार, ह्या दोन्ही समीकरण काय सेम करायचा प्रयत्न करा. कसं करणार, मग आपल्याला गुणाकार करावा लागेल. कुठल्या तरी दोन पैकी एका इक्वेशनला काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. मग कसं करणार, कसं ओळखायचं, तर इथं 8x आहे, मग ह्याला 8x, हे 8x होऊ शकते. तर मग काय करणार, हे जे समीकरण 1 आहे ह्याला काय आपण 1 नाव दिलेलं, ह्याला 2 नाव दिलेलं. दिलेलं समीकरण जे आहे 1 नंबरचं, त्याला 8 ने गुणल्यावर काय होईल, 8x होईल. हे 24y बरोबर 80 होईल. मग ह्याला 8x आणि 8x होऊ शकतं. म्हणून इथं काय एक वाक्य लिहिणार, समीकरण 1 ला काय करू, 8 ने गुणाकार करू. गुणाकार केल्यानंतर काय होणार बघा, इथं लिहितो वर 8 ने गुणाकार केलं समीकरण 1 ला, तर 8x प्लस 24y बरोबर 80. हे समीकरण 3 क्रमांकाचं भेटलं आपल्याला, बरोबर आहे. मग आता हे 8x आणि y बरोबर 11 आणि 8x प्लस 24y बरोबर 80 अशा पद्धतीचे 2 समीकरण आपल्याला भेटले. मग आपण काय करणार, समीकरण 3 समीकरण 2 मधून वजा करणार किंवा समीकरण 2 आणि 3 ची काय वजाबाकी करूया आपण. म्हणून समीकरण 3 व समीकरण
2ची वजाबाकी करून काय होईल? वजाबाकी केल्यानंतर बघा काय समीकरण 3 इथे 8x + 24y बरोबर 80. समीकरण 2 काय 8x - y प्लस बरोबर 11. अशा पद्धतीनं समीकरण 2 आणि समीकरण 3ची आपल्याला वजाबाकी करायचं. तर बेरीज वजाबाकी काय करायचं हे तर त्या सिच्युएशननुसार चेंज होतं. तर सिम्बॉल सेम आहेत म्हणायची काय आपल्याला वजाबाकी करायची. मग इथं वजाबाकीचं चिन्ह देणार 8x आणि प्लस 8x कट झाले तर राहिले 24मधून हे इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. 24मधून 1 गेले 23 राहिले. 23y बरोबर 80मधून 11 गेले किती राहिले? 69 राहिले बरोबर. आता हे सॉल्व करा. म्हणून बरोबर 69 / 23 म्हणजेच इथं y बरोबर 69 23ने 69ला काय करायचं? भागाकार करायचं. तर किती येणार भागाकार? हा 3 येणार. y बरोबर 3 हा भागाकार आला. म्हणून y ही किंमत y बरोबर 1 y बरोबर 3 आहे ना. y बरोबर 3 ही किंमत समीकरण कितीमध्ये कोणते? 1 2 3 कोणत्याही मध्ये ठेवा. मी 1 मध्ये ठेवू असं लिहितो. समीकरण 1 काय तर x प्लस इथे लिहितो x प्लस 3y बरोबर 10. x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग काय येणार? x प्लस 3चं y ची व्हॅल्यू काय 3 बरोबर 10. म्हणून x प्लस 3 त्रिक 9 बरोबर 10. म्हणून x बरोबर हे 10 आणि इथं हे प्लस 9 आहे म्हणून इकडे जाणार -9 होणार. x बरोबर 10मधून 1 गेलं 10मधून 9 गेले 1 राहिले. x बरोबर 1 ही आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली. ही y ची व्हॅल्यू भेटली. म्हणून इथं काय लिहिणार? म्हणून x, y बरोबर x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 3 ही या समीकरणाची काय आहे? उकल आहे. आपण असं शेवटी लिहायचं. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे जो मला अभ्यास करताना सिंपल जाईल. आता हे थोडं वेगळ्या प्रकारचं गणित आहे किंवा इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी. तर ते कसं सॉल्व करायचं आतापर्यंत जे बघितलं आपण त्याचाच आधार घेऊन किंवा थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागला आपल्याला आणि सॉल्व करावं लागतं. ते बघा दिलेले जे इक्वेशन्स आहेत तर एकाखाली एक मांडून घ्यायचे. पहिले इक्वेशन दिलेले ह्याला एक समीकरण 1 नाव द्या आणि ह्याला समीकरण 2 नाव द्या. तर त्याला व्यवस्थित निरीक्षण करायचं. आपण काय केलेलं आतापर्यंत की दिलेल्या समीकरणाची बेरीज किंवा वजाबाकी केली किंवा 2ने त्याला जे असेल त्या नंबरने त्याला भागाकार करून सेम केले. पण इथं तसं नाही. हे दिलेले जे इक्वेशन्स आहेत त्यामध्ये जे व्हेरिएबल आणि कोएफिशियंट आहे ना ते इंटरचेंज आहे. बघा इथं 99x आहे तर इथं 99y आहे आणि इथं 101y आहे तर इथं 101x आहे. मग अशा वेळेस काय करायचं की एकतर आपण ह्याला किती 101 न गुणायचं किंवा ह्याला 99 गुणून म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशनला 101 न गुणलं आणि या पूर्ण इक्वेशनला जर 99 गुणलं तर ह्या दोन्हीमध्ये हे 2 काय सेम येऊ शकते. पण तुम्ही 101 99 गुणिले 99 101 परत 499 गुणिले 101 केलं तर मोठं इक्वेशन होईल किंवा नंबर्स जास्त येऊ शकतात. त्यामुळे काय करायचं म्हणजे हे सेम येईल ना. मग आपण काय करणार 5 गुणिले 6 केलं काय किंवा 6 गुणिले 5 केलं काय 6 पंचे 30 येते इथं किंवा 6 पंचे इथं 30 किंवा 5 सक 30 असं येत असतं. त्याच्यामुळं सेम येऊ शकतं. पण हे थोडं प्रोसेस कशी आहे लेंदी आहे किंवा ही प्रोसेस जी आहे किंवा हे जास्त नंबर्स ह्याच्यामध्ये येऊ शकतात. मग काय करणार मग तुम्ही तर पहिले काय करायचं हे दिलेले इक्वेशन्स आहेत त्यांची बेरीज करायची ह्या दोघांची. मग काय होणार इथं लिहायचं समीकरण 1 व समीकरण 2ची आपण काय करूयात बेरीज करूयात. काय येणार ह्यांची बेरीज मग बघा 99x प्लस 101y बरोबर 499 पुढं 101x प्लस 99y बरोबर 501 ह्यांची बेरीज काय येईल तर 499 आणि 500 किती आहे 1 आहे ना 501 आहे. 499 आणि 501 ची बेरीज किती येते 1000 येते. तसंच इथं 101 आणि 99 ची बेरीज 200 येते 200y प्लस 101 आणि 99 200x आली. आता ह्याच्यामध्ये कॉमन 200 इकडं ह्याला 200 भाग जातो. मग काय करणार ह्याला अजून थोडं बारीक करून घ्यायचं. हे मोठेच नंबर आहेत त्याला छोटे छोटे नंबर करत जायचं. म्हणून इथं काय लिहितो मी दोन्ही बाजूस समीकरणाच्या दोन्ही बाजूस काय करूयात 200 भागू द्या. ही बाजूस 200 भागूयात. काय करणार मग 200x प्लस 200y बरोबर 1000 ह्याला काय करायचं आपल्याला 200 भाग द्यायचं आहे बरोबर आहे. ह्या पूर्ण संख्येला काय 200 हे 200 कटले हे 200 कटले हे 200 कटले काय आलं x प्लस y बरोबर ह्या 200 1000ला भाग दिला किती राहिले हे 0 कटले इथं राहिले 5. म्हणून x प्लस 5 हे समीकरण क्रमांक 3 भेटलं आपल्याला बरोबर आहे ना. आता आपण जसं इथं बेरीज केली तसं ह्याच समीकरणाची आपल्याला वजाबाकी करायची. म्हणून इथे लिहितो मी समीकरण 1 व समीकरण 2ची काय करूयात आपण
वजाबाकी करू. इथं बेरीज केली, भागाकार केला. तसंच इथं यांची वजाबाकी करायची आणि भागाकार करायचा. म्हणजे काय येणार 99x प्लस 101 y बरोबर 499 खाली 101 x प्लस 99 y बरोबर 501. ह्यांची बेरीज वजाबाकी करायची म्हणजे यांचे सिम्बॉल काय होणार चेंज होणार. मग 501 मधून 499 गेले 2 राहिले -2 का तर 501 ही मोठी संख्या आहे. तसंच 101 मधून 99 गेले -2 राहिले कारण 101 मोठा आहे. इथं प्लसचं चिन्ह कारण 101 मोठा आहे. इथं 2 y येणार. हे अशा पद्धतीने इथं 2 कॉमन आहे. मग इथं लिहितो मी 2 ने दोन्ही समीकरणास काय करूयात आपण भाग देऊयात. भागू किंवा भाग देऊन काय होईल -2x भागिले 2 प्लस 2y भागिले 2 बरोबर -2 भागिले 2. काय होणार याचं हे भाग गेला असा काय होईल -x प्लस y बरोबर ह्याने याला भाग दिला -1. हे किती भेटलं समीकरण आपल्याला समीकरण क्रमांक किती हे 4 नंबरचं समीकरण आपल्याला इथं भेटलेलं आहे. 3 नंबर आणि हे 4 नंबर. आता ही सगळी प्रोसेस केली आपण कशासाठी हे एवढं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी. एवढ्या मोठ्या जी संख्या दिलेल्या होत्या ह्या संख्या आपण एकदम सिंपल पद्धतीनं आपण करून घेतलेल्या आहेत. समीकरण 3 आणि समीकरण 4. आता आपल्याला फक्त समीकरण 3 आणि समीकरण 4चाच विचार करायचा आहे. मग काय करणार आता आपण इथं आपली बेसिक जी पद्धत आहे तर ती वापरायची. कोणती एकतर दिलेल्या समीकरणांना एकाखाली एक मांडून घ्यायचं. 3 आणि समीकरण 4 कोणतं आहे बघा. समीकरण 3 काय x प्लस y बरोबर 5 आणि -x प्लस y बरोबर -1 हे दिलेले 2 समीकरण आहेत. ह्याला काय समीकरण 3 आणि समीकरण 4. आता बेरीज करायची का वजाबाकी करायची हे कसं ठरवणार. दिलेल्या समीकरणांचं निरीक्षण व्यवस्थित करायचं. जर याच्यामध्ये सिंपल किंवा समान काय भाग आहे बघायचं. जर समान भाग असला आणि जर चिन्ह विरुद्ध असतील तर ते ऑटोमॅटिक इलिमिनेट होणार. मग तर जर असेल तर काय करणार बेरीज करणार. तसं नसेल तर सिम्बॉल चेंज करून आपल्याला काय करावं लागेल त्याला सॉल्व्ह करावं लागेल. इथं एक प्लस इथं एक मायनस आहे म्हणून हे एक्स आणि हे एक्स जाऊ शकतं ऑटोमॅटिक. म्हणून इथं मी लिहितो समीकरण 3 व समीकरण 4ची काय करूयात बेरीज करूयात आपण. काय होईल बेरीज केल्यानंतर बघा हे एक्स प्लस आहे आणि हे मायनस आहे म्हणजे ऑटोमॅटिक करणार. हे 1 आणि हे 1 2y झाले बरोबर 5 मधून 1 गेले 4 राहिले आहे ना. इथे एक मायनस आणि इथे एक प्लस आहे म्हणून काय झालं 4 राहिले. मग काय आलं 2y बरोबर 4. म्हणून इथं लिहिणार मी काय लिहिणार इथं बरोबर 2y बरोबर 4 आलेलं आहे ना. इथं y बरोबर 4 इथं भागाकारात आहे मग इथं गुणाकारात इथं भागाकार मग y बरोबर 1 आणि हे किती झालं बेदोन्ही 4 y बरोबर 2. किती मी काय म्हणणार इथं y बरोबर किती आली 2. ही किंमत समीकरण कुठल्याही एका समीकरणामध्ये तुम्ही ठेवू शकता. हे 3 किंवा ह्या 4 समीकरणामध्ये कुठेही ठेवणार. मग कुठं मग आपण ठेवायचं समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय मग समीकरण 3 हे आहे x प्लस y बरोबर 5 म्हणून x प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 2 बरोबर 5 म्हणून x बरोबर आता हे इक्वेशन्स एका साईड व्हेरिएशन एका साईडला आणि व्हेरिएबल्स एका साईडला आणि नंबर्स एका साईडला घ्यायचे. इथं 5 प्लस हे प्लस 2 आहे म्हणून इकडे येणार -2 म्हणून x बरोबर 5 मधून 2 गेले 3 राहिले. x ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 3 भेटले आली. y ची व्हॅल्यू कुठे आहे इथं y ची व्हॅल्यू 2 आणि x ची व्हॅल्यू 3 आलेली आपल्याला आहे ना. मग काय लिहिणार शेवटी म्हणून x, y बरोबर आहे ना x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2 ही या समीकरणाची उकल आहे. ओके डन हो गया. आता प्रॅक्टिस सेट 1 मधला लास्टचं म्हणजे शेवटचं समीकरण आहे तर ते कसं सॉल्व्ह करायचं. जे मागचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं अगदी तसंच आहे. त्याच्यामध्ये नंबर्स आहेत. तर दिलेलं समीकरण जे आहे तर ते एकाखाली एक मांडून घ्यायचं. पहिलं दिलेल्या समीकरणाचं व्यवस्थित निरीक्षण करायचं. इथं मागच्या समीकरणामध्ये जसं नंबर्स इंटरचेंज झाले ना इथं 49x आहे इथं 49y आहे 57y आहे इथं तर 57x आहे. मग हे अशा वेळेस काय करायचं तर आपण मागं बघितलं तसंच ह्याला काय करायचं पहिल्यांदा यांची बेरीज करायची. दोन्ही समीकरणाची काय करू समीकरणाची पहिले बेरीज करूयात. काय होईल यांची बेरीज 1 व 2 ची काय करूयात बेरीज करू. आणि 57 किती झाले 106x इथं काय मायनस आहे म्हणून एकूण 106y बरोबर 172 आणि 252 424 असं हे एक गणित किंवा ह्यांची बेरीज आहे. आता यांची बेरीज आली ह्या बेरीजला आलेल्या दोन्ही बाजूला कितीनं भाग देणार तर मी इथं 106 आहेत ना 106 कॉमन आहे इथं या ठिकाणी. मग काय करणार समीकरणाच्या दोन्ही बाजूस काय करू आपण 106 ने भागूयात. म्हणजे काय एकदम सरळ होईल सिम्प्लिफाईड होईल इक्वेशन. मग काय 106x
-106 वाय डिवायडेड बाय 106 म्हणजे 106 बरोबर 421 424 भागिले 106 भागाकार करा ह्याचं. तर हे 106 कटले, हे 106 कटलं, 106 कटलं, काय आलं म्हणून x - y बरोबर 106 न 424ला जर भाग दिला तर आपण काय येईल त्याचं उत्तर 4 येईल. म्हणून हे आपल्याला काय भेटलं x - y बरोबर 4 बरोबर हे आपल्याला समीकरण 3 भेटलं. बरोबर आहे ना. ह्याला आपण एकदम सिंपल केलं. एवढं मोठं दिलेलं 49 x - 57 y बरोबर 172 त्याचं काय केलं एकदम x - y बरोबर 4 एवढं मोठं डोंगर दिलं आपल्याला संख्यांचं. पण आपण काय केलं एकदम छोटंसं काय केलं त्याला सिम्प्लिफाईड करून घेतलेलं आहे. ह्याला समीकरण 3 बरोबर आहे. जसं ह्याला केलेलं आहे बेरीज ह्याची तसंच आपण काय करायचं ह्या दोन संख्यांची वजाबाकी करायची. म्हणून इथं काय येणार समीकरण 1 व समीकरण 2 ची काय करूया आपण वजाबाकी करूया. इथं बेरीज केली ती पुन्हा भागाकार केला आणि हे छोटंसं इक्वेशन भेटलं आपलं एकदम स्मॉल सिंपल. तसंच ह्यांची वजाबाकी करूयात. लिहायला x राहिले 8x. आता 57 मोठ्या म्हणाला इथं 57चं चिन्ह दिलं आपण बरोबर. इथं मायनस आहे 57 मधून 49 गेले किती राहिले 8y राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह आपण इथं देऊ शकतो त्याला. इथं बरोबर 252 मधून 172 गेले किती राहिले -80 राहिले. कारण 252 ही काय संख्या मोठी आहे त्यामुळं आता इथं जसं 106 न भाग केला तसंच इथं आपण काय करू इथं 8 न भागू. म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूस कितीनं भाग देऊ 8 ने. दोन्ही बाजूस 8 ने भागाकार करू. -8 न जरी केलं तरी चालते पण आपण जर डिवाइड ज्यावेळेस करू त्यावेळेस कन्फ्युजन करणार नाही. -8x - 8y भागिले 8 बरोबर -80 भागिले 8. करा ह्याला सॉल्व करा. हे 8 कटले, हे 8 कटले, इथं भाग गेला म्हणून -x - y बरोबर किती 8 10 80 -10 असं आपल्याला उत्तर भेटलं. मग आता इथं हे सगळीकडे मायनस आहे ना. मग ह्या एक्सचा मायनस कट करायचा आणि इकडच्या 10 काय कट व्हायला लागला. म्हणून इथं लिहितो मी x - y बरोबर हे मायनस कट झालं आणि इथलचं एक मायनस ऑटोमॅटिक कट झालं. इथे काय ना मग x - y बरोबर 10 हे समीकरण आपल्याला किती नंबरचं भेटलं 4. हे 3 नंबरचं आणि हे 4 नंबरचं समीकरण आपल्याला इथे या ठिकाणी भेटलेलं आहे. एवढं मोठ्या संख्या दिली तर आपण त्याला एकदम सिंपलमध्ये करून घेतलं. ह्याचं काय 157 वायचं x - y बरोबर 4 आणि ह्याचं x - y बरोबर 10. अशा पद्धतीचं आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 भेटलेलं आहे. मग आता हे दिलेल्या इक्वेशनचं काय करणार आहे आपण बेरीज करूयात बरोबर आहे ना. कारण इक्वेशन 3 बघा इथे एक लिहितो समीकरण एका खाली एक मांडून घ्यायचे. पहिले 3 नंबरचं समीकरण काय x - y बरोबर 4 आणि x - y बरोबर 10. हे दोन समीकरण एका खाली एक मांडून घेतले. हे 3 नंबरचं समीकरण आणि हे 4 नंबरचं. मग दिलेल्या समीकरणाची काय करायचं आपल्याला एकतर बेरीज करावं लागणार नाही तर वजाबाकी करावं. मग कसं कळणार आपल्याला इथं सिम्बॉल कसे आहे तिथं सिम्बॉल ह्याचं सिम्बॉल हे कट होऊ शकते ना. इथं जर प्लसचं चिन्ह आलं तर काय होणार हे एक प्लस आणि एक मायनस कट होणार. म्हणून आपण याची काय करायची बेरीज करायची बरोबर. हे x आणि हे x किती झाले 1x 2x मायनस हे आता मायनस नाही येणार का तर हे मायनस असलेलं आणि हे प्लस असलेलं काय होणार ऑटोमॅटिक कट होणार इथं बरोबर. 10 मधून 4 गेले 6 राहिले. आलं हे बरोबर गणित आहे ना. 10 आणि 4 किती झाले आपल्याला बेरीज करायचे 10 आणि 4 14 आले. 2x बरोबर 14. मग मी इथं पुढे लिहितो 2x बरोबर 14. आता ह्याला सॉल्व करा कसं होईल x बरोबर 14 भागिले 2 कारण इथं गुणाकारात इथं भागावे म्हणून x बरोबर 7 कारण 2 ने 14ला भाग दिला तर उत्तर काय येते 7 येते. x ची व्हॅल्यू किती आली मग x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 7. आता जी भेटलेली x ची व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला कशामध्ये ठेवायची आहे कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवावं. हे 4 नंबरचं समीकरण किंवा 3 नंबरचं समीकरणमध्ये आपल्याला ठेवावं लागेल. मी काय करतो दिलेली जी व्हॅल्यू आलेली जी व्हॅल्यू आहे x बरोबर 7 ही किंमत समीकरण कितीमध्ये ठेवतो 3 मध्ये ठेवूयात. काय समीकरण 3 बघा पुढे गेलं हा इथे x y बरोबर 4. तर आता ठेवा x ची व्हॅल्यू किती आहे 7 y बरोबर 4. मग 7 y बरोबर 4 y बरोबर हे 4 आहे आणि इकडं प्लस 7 आहे म्हणून इकडं आल्यावर काय होणार -7 होणार. म्हणून y बरोबर 4 मधून 7 गेले किंवा 7 मधून 4 गेले किती राहिले 3 राहिले
पण संख्येचं कोणत्या चिन्हावर मोठ्या संख्या, इथंही y आहे -y बरोबर -3. मग हे योग्य नाही वाटत, म्हणून काय करणार आपण, इथलं एक मायनस कट करणार आणि इकडचं मायनस कट करणार, मग काय होईल y बरोबर 3. वायची व्हॅल्यू म्हणून आपण काय म्हणतो, x बरोबर 7 आणि y बरोबर 3 असं आलेलं आहे. मग शेवटी एक लाईन लिहावं लागेल आपल्याला, म्हणून इन ब्रॅकेट x, y बरोबर x ची व्हॅल्यू 7 आणि y ची व्हॅल्यू 3 ही या समीकरणाची काय उकल आहे. बरोबर आहे. अर्धा मार्क असतो, हे लिहावंच लागते. x ची व्हॅल्यू 7 आणि y ची व्हॅल्यू 3 अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करतात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1 बघितलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण ज्याच्या पुढचा जो भाग आहे तो घेणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद.